सीटू संलग्न व महाराष्ट्र आरोग्य मित्र कर्मचारी संघटना नांदेडच्या वतीने आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला। हा मोर्चा शहरातील मुख्य मार्गाने जाऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्यानंतर तिथे धरणे आंदोलन करण्यात आले। यावेळी महाराष्ट्र आरोग्य मित्र कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते। या ठिकाणी CITU संलग्न हे आरोग्य खात्यामध्ये आरोग्य डिपार्टमेंटला जे राज्य शासनाच्या ज्या सुविधा आहेत, आयुष्यमान भारत प्रधानमंत्री योजना असेल किंवा महात्मा फुले योजना असेल, हे राज्य शासनाच्या सुविधा आहेत। या महाराष्ट्रामध्ये गोरगरीब जनतेपर्यंत शेवटच्या घटकापर्यंत योजना पुरवण्याचं काम हे आरोग्य मित्र करत आहेत। परंतु आपल्याला माहित आहे की गेली 10, 15, 20 वर्ष झाले हे आरोग्य मित्र सुविधा देतात, परंतु राज्य सरकार मात्र यांच्याकडे कानाडोळा करताना आपण पाहत आहोत। काय आहेत बांधवांच्या मागण्या? या देशामध्ये जो काम करतो त्यांना किमान वेतन 26,500 मिळालं पाहिजे असा सुप्रीम कोर्टाचा गाईडलाईन आहे। कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळाला पाहिजे, इतर सर्व सामाजिक सुरक्षा मिळाल्या पाहिजे, परंतु या मित्रांना यातलं काहीही मिळत नाही। त्यामुळे संतप्त महाराष्ट्रभर आरोग्य मित्र एकत्र आले आणि या सरकारच्या विरोधात रोष व्यक्त करत 18 तारखेपासून CITU संलग्न आरोग्य मित्र संघटनेचा संप चालू आहे। 7 तारखेला आमच्या संघटनेचा आणि शासनाची एक बैठक पार पडली, परंतु उडवाउडवीची उत्तरं दिल्यामुळे आमच्या जो संघटना आहे त्यांनी त्या बैठकीचं रूपरेषा ठरवून या ठिकाणी 18 तारखेपासून आता हा संप चालू आहे। आज आमच्या CITU चे राज्याचे अध्यक्ष कॉम्रेड DL कराड यांच्या सोबत आरोग्य अधिकाऱ्यांची आरोग्य शासनाची बैठक चालू आहे। या बैठकीचा चांगला तोडगा निघावा अशी आम्ही त्यांना आपल्या माध्यमातून आवाहन करतो। अन्यथा हे महाराष्ट्रभर आरोग्य मित्राचं हे आंदोलन आहे, हे चिघळ्याशिवाय राहणार नाही। याचा फटका जनतेला मिळत आहे, परंतु याला शासन जबाबदार आहे असं आम्ही सांगतो। धन्यवाद। इन्कलाब जिंदाबाद, लाल सलाम। आरोग्य मित्र कर्मचारी संघटनेच्या राज्यव्यापी आंदोलनाचा आज आमचा 3रा दिवस आहे आणि आमच्या आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून मला आपणाला सांगायचं आहे की 26,000 रुपये किमान वेतन मिळावं ही आमची प्रमुख मागणी आहे। जवळपास आम्ही 1-1.5-2 वर्षापासून संबंधित कंपनीकडे फॉलोअप घेतला होता, त्यांच्या आम्ही संपर्कात होतो, कागदोपत्री व्यवहार सुद्धा आम्ही केला होता। अनेक दिवसांपासून रुग्णांची गैरसोय नको म्हणून आम्ही त्यांना विनंत्या केल्या, निवेदनं दिले, पण कुठेही आमची दखल घेतली जात नव्हती। त्यामुळे मागे 18 तारखेपासून परवाच्या दिवशीपासून आम्ही बेमुदत संपावर आहोत आणि हा संप महाराष्ट्रभरातल्या सगळ्या जिल्ह्यांमधून आहे। कारण आजच्या एवढ्या महागाईच्या कुठे आम्हाला 11,400 एवढी पगार मिळायची आणि तेवढ्या पगारीमध्ये उदरनिर्वाहाचं करणं सगळं कठीण गेलं। का बरेच जण आमच्यामध्ये मॅरिड आहेत, काही जणांचे लग्न व्हायचे आहेत, तर त्यामुळे आम्ही 26,000 रुपये किमान वेतन द्यावं ही आमची प्रमुख मागणी आहे। त्यासोबतच ESIC कार्डमध्ये आमच्या काही त्रुटी आहेत, त्या त्रुटी पण सुधारून देण्यात याव्या। सोबतच कोविड काळामध्ये आम्ही कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सुद्धा काम केलं होतं, तर त्या आमच्या कामाची कुठेही दखल घेतली नाही। तर कोविडमध्ये केलेल्या कामाचा सुद्धा मोबदला आम्हाला मिळाला पाहिजे आणि 2018 पासून आम्ही आयुष्यमान भारत या योजनेचं सुद्धा अतिरिक्त काम सांभाळत असतो, तर त्या कामाचा सुद्धा आम्हाला कुठेही मोबदला मिळालेला नाही। आशा कर्मचारी असतील किंवा सेतू सुविधा केंद्रवाले कर्मचारी असतील, त्यांना जेव्हा ते आयुष्यमान कार्ड बनवतात तेव्हा त्यांचा मोबदला त्यांना मिळतो, पण आम्हाला त्यामधून सुद्धा त्यांनी कुठेही विचार केला नाही, आम्हाला त्याचा सुद्धा मोबदला मिळाला पाहिजे ही अशी आमची मागणी आहे। त्यासोबतच धुळ्यामध्ये तुम्ही आंदोलन का केलं या कारणास्तव धुळ्यामधून आमचे 2 आरोग्य मित्र आहेत, त्यांना पदमुक्त केलं होतं। जवळपास त्या गोष्टीला सुद्धा 2 वर्ष होत आले, तर गणेश शिंदे आणि रमेश बैसाने या 2 आरोग्य मित्र कर्मचाऱ्यांना सुद्धा परत रुजू करून घ्यावं, ह्या सुद्धा आमच्या प्रमुख मागण्यांपैकी एक आहे।